नमस्कार मंडळी. जोई मशरूम शेतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. माझं नाव राम नाईक. आज आपण बोलणार आहोत मशरूम शेतीबद्दल. तर बेसिकली मशरूमची शेती आणि मशरूमच्या शेतीमधले वेगवेगळ्या प्रकारचे जे टप्पे असतात त्याच्या संदर्भात आपण उलगडा करून घेणार आहोत. सर्वप्रथम मशरूम म्हणजे काय? तर मशरूम तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, एक बुरशीजन्य वनस्पती असते, अळंबी ज्याला आपण म्हणतो, जो बुरशीचा एक प्रकार आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आपण पाहतो. बटन मशरूम, शिटाके मशरूम आणि ऑइस्टर मशरूम ज्याला म्हणतो आपण धिंगरी अळंबी, ज्याची शेती आपण करतो आणि त्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर ही झाली मशरूमची बेसिक माहिती की मशरूम काय असतं. त्याच्यानंतर काय आलं की मशरूमची शेती कुठे करायची. तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची जागा असेल जी बंदिस्त असावी, वर छप्पर असणं गरजेचं आहे, एखादी खोली, गोडाऊन किंवा अशी जागा जिथे माणसांचा वावर कमी आहे आणि हवा खेळती आहे, तर तशा ठिकाणी तुम्ही मशरूमची शेती सुरू करू शकता. त्याच्यानंतरचा टप्पा, त्याला लागणारा तापमान 18 ते 28 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाची असण्याला गरज असते आणि 80 ते 90% आर्द्रता यायला लागते. याच्यामध्ये मशरूमची वाढ होते. याच्यानंतर याच्यासाठी लागणारं साहित्य कोणकोणतं? तर याच्यासाठी आपल्याला ॲग्रिकल्चर वेस्ट जे असतं, ज्याच्यामध्ये गव्हाचं काढ आलं, भाताचं काढ आलं, कपाशीचं काढ आलं, वेगवेगळे आहेत जे धान्य काढणी झाल्यानंतर जे ॲग्रिकल्चर वेस्ट उरतं शेतामध्ये, ज्याच्यामध्ये मायसेलियम असतं, सेल्युलोज असतं सॉरी, तर त्याची आपण निवड करू शकतो मशरूमच्या शेतीसाठी. आणि त्यानंतर फॉर्मॅलिन लागेल आपल्याला, प्लास्टिकच्या पिशव्या लागतील, तर अशा प्रकारचं साहित्य लागेल. आणि तो सेटअप करत असताना बांधण लागेल, पोते लागतील, ग्रीन नेट आहे त्याचा वापर करू शकतो आपण. अशा प्रकारचं साहित्य लागेल. त्याच्यानंतर मशरूमची शेती करताना कशी करायची, सुरुवात कशी करायची? तर आपल्याकडे साहित्य आल्यानंतर आपल्याला मशरूमचं बीज लागेल, स्पॉन लागेल, प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात ह्या लागतील. लेअर पद्धतीने आपण याची बेड बनवतो, ज्याच्यामध्ये 8 ते 12 सेंटीमीटरच्या लेअरपासनं आपण वेगवेगळे थर देतो, 4 ते 5 थर देतो आणि मध्ये बियाणं पसरतो. तर याच्यात निर्जंतुकीकरण आपल्याला सर्वप्रथम करावं लागतं. निर्जंतुकीकरणाच्या 3 पद्धती आहेत. सर्वप्रथम आपण नैसर्गिक पद्धतीने जे काय म्हणते सेंद्रिय पद्धतीने आपण जे स्टरलायझेशन किंवा निर्जंतुकीकरण करतो त्याच्याबद्दल बोलूयात. पहिली गोष्ट आहे गरम पाण्यावरती. तर गरम पाण्यामध्ये तासभर 80% तापमानाला आपण हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी गव्हाचं किंवा भाताचं जे काढ आहे ते पाण्यामध्ये भिजवून ठेवून तासभर 80 डिग्री सेल्सिअस तापमानाला त्याचं निर्जंतुकीकरण करू शकतो. दुसरी पद्धत आहे वाफेची, ज्याच्यामध्ये वाफेच्या द्वारे आपण त्याचं निर्जंतुकीकरण करतो. पद्धत तीच आहे. 80 डिग्री सेंटीग्रेडमध्ये फक्त पाण्याच्या ऐवजी आपण वाफ देणार आहोत. तर ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी सर्वात सोपी पद्धत म्हणजे रासायनिक पद्धत ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये फॉर्मॅलिन नावाचं एक रसायन आहे त्याचा वापर होतो आणि बुरशीनाशक जे असतं त्याचा वापर होतो. त्याला म्हणतो 22 नावाचं एक बुरशीनाशक मिळतं बाजारामध्ये, शेतकरी आहेत त्यांना माहिती असेल. तर हे सगळ्या पाण्यामध्ये मिक्स करून, पाण्यामध्ये मिश्रण करून त्याचा आपण निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापर करू शकतो. तर निर्जंतुकीकरण झाल्यानंतर जिथे आपण बेड ठेवणार आहे तर त्यावेळेला जे आपण बेडमध्ये पिशव्यामध्ये काड भरलेलं असतं, तर त्याला ऑक्सिजन मिळावा यासाठी त्याच्यामध्ये छोटी छोटी छिद्र करावी लागतात. आणि जे सेटअप आहे, जी तुमची खोली आहे, तिथे फॉर्मॅलिनची थोडी फवारणी करून घ्यावी, जेणेकरून जागा निर्जंतुक होईल. आणि थोडी अंधारी खोली असावी जिथे सूर्यप्रकाश येणार नाही, लाईट येणार नाही, जेणेकरून मशरूमच्या जे मायसिलियम स्प्रेड होतं, पसरतं, त्याला त्याची मदत होते. आणि 15 ते 20 दिवसामध्ये ती बॅग तयार होते. आणि 20 दिवस झाल्यानंतर 21व्या-22व्या दिवशी ती प्लास्टिकची जी पिशवी असते ती आपल्याला काढायची आहे. आणि 25व्या दिवशी आपल्याला मशरूमची काढणी घेत आहेत. तर काढणी झाल्यानंतरचा टप्पा काय? तर आपण हे जवळपासचे जे भाजी विक्रेते आहेत किंवा एखादा रेस्टॉरंट आहे किंवा बाकी काही गोष्टी आहेत जिथे आपण भाजीपाला विकतो, तर त्या ठिकाणी आपण पनेट्समध्ये पॅकिंग करून हे विकलेलं ठेवू शकतो. तर सर्वसाधारणपणे याची शेती करत असताना आपल्याला सुरुवातीला किती प्रकारचा खर्च येऊ शकतो? तर अगदी कमीत कमी भांडवल म्हणजे 5 ते 10 हजार रुपयाच्या भांडवलामध्ये आपण याची सुरुवात करू शकतो. आणि महिन्याकाठी तुम्ही कमीत कमी 20 ते 25 हजार रुपयाचा नफा यातनं कमवू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे याची मशरूमची शेती करू शकतो. याच्यामध्ये भरपूर टप्पे आहेत. पुढचे टप्पे आपण पुढच्या वेळेला डिस्कस करू. तुमच्या काही सल्ले असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा.
म्हणजे पुढच्या वेळेला आपण ते घेऊ आणि त्याच्या संदर्भात डिस्कस करू. नमस्कार.